कोपरगावच्या विकासासाठी काय मागितले? निश्चित कोपरगावच्या विकासासाठी नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर सीएम साहेबांनी जे शब्द दिले होते ते पत्र आम्ही दिले. निश्चित साहेब मदत करणार आहेत. सुरुवातीला तुम्हाला भेटू दिलं नाही काही प्रोटोकॉल पाळला? नाही तसं काही नाही. त्यांचं नियोजित एक प्रोग्राम होता अनुलोमचा आणि त्या नियोजित प्रोग्राम कंप्लीट होईपर्यंत मग आम्ही थांबलो. कापसे फाउंडेशनला आपण भेट दिली. या ठिकाणी जे मूकबधिर मुलांचं कार्य पाहिलं, काय वाटतं? अतिशय अतिउत्तम असं हे कार्य आहे आणि आज वेबसाईट कापसे फाउंडेशनची लॉन्च झाली. जगभरात मूकबधिर विद्यार्थ्यांनी बनवलेली पैठणी आता जगभरात जाणार आहे आणि त्याचं विशेष कौतुक आहे की एका ग्रामीण भागात असा उत्तम एकदम अतिशय चांगला असा हा उपक्रम की ज्याच्यातून मूकबधिर मुलांच्या हाताला काम मिळतं आणि पैठणी बनवण्याची ही जी काही कला आहे ती जिवंत राहण्यासाठी मदत होते. आणि म्हणून कापसे फाउंडेशनचे सगळे त्यांचे परिवारातल्या सगळ्या लोकांची खूप मेहनत आहे याच्यामागे. आणि अगदी इथे बनलेलं वस्त्र राम मंदिराला सुद्धा त्या मूर्तीसाठी गेलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक एक महत्त्वाचा आपला जो धार्मिक कार्यक्रम आहे तिथे कापसे पैठणीतून हे महावस्त्र दिलं जातं. आणि आज मुख्यमंत्र्यांनीही या त्यांच्या उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं. थँक्यू.